हाय एव्हरीवन. इंट्रोडक्शन टू इंडियन नॉलेज सिस्टमच्या या पुढच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. तर मागच्या भागामध्ये आपण या कोर्सला सुरुवात केली. आपण मागच्या भागामध्ये काय बघितलं, तर आपण बघितलं की इंडियन नॉलेज सिस्टम ही एक्झॅक्टली कन्सेप्ट काय आहे, आपण याच्यामध्ये नेमकं करणार काय आहोत. त्याचबरोबर आपण हे पण बघितलं की आपला या कोर्समध्ये साधारणपणे पॉइंट ऑफ व्ह्यू काय असणार आहे, आपण कुठल्या माइंडसेटने या कोर्समध्ये अभ्यास करणार आहोत. तर आपण थोडक्यात त्याची रिव्हिजन घेऊ आणि या पुढच्या भागाकडे जाऊया. आपण काय बघितलं की इंडियन नॉलेज सिस्टम म्हणजे काय, की भारतीय समाज ज्या ज्ञानाच्या आधारावरती एकदम सक्षमपणे स्ट्रॉंगली उभा होता, तर ते ज्ञान नेमकं काय होतं आणि ते ज्ञान आपल्याकडे ग्रंथांमधून परंपरांमधून संग्रहित आहे. तर आत्ताच्या काळामध्ये हे ज्ञान वापरात कसं आणलं जाऊ शकतं, तर आपल्याला कोणत्याही प्रकारे आत्ता एस्टॅब्लिश्ड असलेल्या पद्धती बदलण्याची गरज नाही आहे. तर आपल्याला काय करणं आवश्यक आहे, तर आत्ताच्या पद्धतींमध्ये किंवा आत्ताच्या नॉलेज सिस्टम्समध्ये, आत्ताच्या वर्किंग कंडिशन्समध्ये आपल्याला जे पण काही प्रॉब्लेम्स बघायला मिळतात किंवा जी पण काही चॅलेंजेस आपल्याला बघायला मिळतात, तर त्यावरती आपण इंडियन नॉलेज सिस्टमने काही सोल्युशन शोधू शकतो का, आणि त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे किंवा त्यांनी आपल्याला ज्या पण काही थिअरीज, प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत, तर त्याचा कंटेम्पररी मोडने किंवा रिलेव्हंट पद्धतीने आपण कसा उपयोग करू शकतो, यावरती आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं कसं करायचं, हे कसं साधायचं, यासाठीच आपल्याला काही टेक्निक्स किंवा काही ट्रिक्स या कोर्समधून आपल्याला मिळू शकतात. तर आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करत आहोत. तर जसं की मी तुम्हाला मागच्या भागामध्ये मॉड्यूल्स सांगितले की आपल्याला 7 मॉड्यूल्समध्ये इंडियन नॉलेज सिस्टम या कोर्सचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यापैकी पहिल्या मॉड्यूलला आपण इथे सुरुवात करणार आहोत. तर पहिलं मॉड्यूल काय असणार आहे, पहिलं मॉड्यूल असणार आहे की इंट्रोडक्शन, अर्थात म्हणजे डिटेलमध्ये आपण थोडीशी इंट्रोडक्शन बघणार आहोत आणि अंडरस्टँडिंग ऑफ फ्यू टर्म्स रिलेटेड टू ICAS. आता हे फ्यू टर्म्स हा प्रकार काय आहे, तर इंडियन नॉलेज सिस्टम ही एक टर्म झाली, पण या व्यतिरिक्त अजूनही काही टर्म्स आहेत की ज्याचा आपल्याला ICAS समजून घेताना विचार करावा लागतो किंवा त्या टर्म्स आपल्याला ICASशी सिमिलर वाटतात आणि मग आपलं कन्फ्युजन होतं की अरे ICAS आणि इंडिजिनस नॉलेज सिस्टम किंवा इंडियन नॉलेज सिस्टम आणि ट्रेडिशनल नॉलेज सिस्टम याच्यामध्ये काय फरक आहे. तर आपण काही टर्म्स आहेत ज्यांचा इथे थोडासा परिचय करून घेणार आहोत. तर त्या टर्म्स बघा काय आहेत. तर टर्म्स आहेत लिंक्स, लोकल अँड इंडिजिनस नॉलेज सिस्टम. ही युनेस्कोने कॉइन केलेली पॉलिसी आहे. तर युनेस्कोने ही टर्म वापरली आहे आणि युनेस्को लिंक्स या टर्मचा नेमका विचार कसा करतं हे आपल्याला बघायचं आहे. देन सेकंड टर्म इज इंडिजिनस नॉलेज सिस्टम. Okay, so not Indian knowledge system, it is indigenous knowledge system. Third term is traditional knowledge system. Then fourth term is, which is very important for us, that is Indian knowledge tradition. And next is Indian knowledge system. साधारणपणे या सगळ्या टर्म्स आपल्याला सारख्या वाटतात. आपल्याला असं वाटतं की अरे सगळे शब्द तेच आहेत आणि ते अल्टरनेटली वापरलेले आहेत आणि यांच्यामध्ये काय फरक आहे. ॲक्च्युली यांच्यामध्ये फारसा फरक नाही आहे. जेव्हा आपण एका मोठ्या नॉलेज सिस्टमचा विचार करतो तेव्हा आपल्याला याच्यापैकी प्रत्येक गोष्टीचा विचार हा करावाच लागतो, पण तरीही मायनर फरक आहे आणि ते फरक फक्त त्यांचं वेगळेपण दाखवण्यासाठी नाही आहे, तर त्यांचं वैशिष्ट्य दाखवण्यासाठी आहे. So it is very important to understand their special characteristic and not the difference. Okay, सो आपण एक एक टर्म जी आहे ती व्यवस्थित बघूया आणि त्याच्यातले काही एक्झाम्पल्स बघू आणि त्याच्यामधून आपल्याला कळेल की या सिस्टम्स कशा छान पद्धतीने आपल्या सोसायटीमध्ये उभ्या आहेत अजूनसुद्धा. तर पहिल्या टर्मकडे वळूया. ओके, तर पहिली टर्म आहे लिंक्स, लोकल अँड इंडिजिनस नॉलेज सिस्टम. सो आपण याच्यातल्या प्रत्येक शब्दाचा जरा विचार करूया की ते नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सो लोकल म्हणजे काय, मराठीत आपण ज्याला स्थानिक म्हणतो. आपल्याकडे असं म्हणण्याची पद्धत आहे की दर 2 कोसांवरती भाषा बदलते. फक्त भाषा बदलते का, तर नाही, भाषा बदलते, संस्कृती बदलते, लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात, पद्धती बदलतात, त्यांच्या कपडे घालण्याच्या पद्धती बदलतात आणि त्यांचे विचारसुद्धा बदलतात.
आणि हा जो बदल आहे हा फार सुंदर असतो आणि हा बदल आवश्यक आहे. त्याच्यामुळेच आपल्याला डायव्हर्सिटी बघायला मिळते आणि डायव्हर्सिटी हे आपल्या देशाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये तर सोडाच, पण एकाच राज्यातल्या एकाच जिल्ह्यातल्या 2 गावांमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती बघायला मिळतील आणि या सगळ्या लोकल ट्रेडिशन्स असतात आणि या खूप सुंदर असतात. त्या स्वतः आपल्याला एक स्टोरी सांगत असतात, एक हिस्ट्री सांगत असतात आणि त्यांच्या समजुती सांगत असतात. तर हा लोकल शब्द यासाठी खूप महत्वाचा आहे आणि अर्थातच आपण भारतीय लोकॅलिटीचा विचार करत असल्यामुळे इकडे इंडिजिनस असा शब्द इथे वापरलेला आहे. तर मग काय आहे लोकल अँड इंडिजिनस नॉलेज सिस्टम? तर मी जसं तुम्हाला सांगितलं की ही टर्म युनेस्कोने कॉइन केलेली आहे. दिस टर्म इज कॉइन्ड बाय युनेस्को. तर युनेस्कोचं मेन काम काय आहे? तर युनेस्को हेरिटेज प्रिझर्व्ह करतो आणि हेरिटेज जो आहे तो आपल्याला सगळ्या बाबतीत दिसतो. असं नाही आहे की हेरिटेज म्हणजे फक्त आपले मोठे मोठे जे मॉन्युमेंट्स असतात, मंदिरं असतात, किल्ले असतील, राजवाडे असतील, तो म्हणजेच हेरिटेज का? तर अर्थात तो पण हेरिटेज आहेच, पण त्यासोबत लोकांच्या समजुती, त्यांचा इतिहास, त्यांच्या कथा आणि त्या समाजामध्ये चालत आलेल्या परंपरा हा पण एक हेरिटेजचाच भाग आहे आणि याच्यातूनच नॉलेज घडत जातं, याच्यामधूनच नॉलेज सिस्टम उभी राहते. सो युनेस्को काय विचार करतं की दिस नॉलेज सिस्टम मस्ट बी प्रिव्हेंटेड अँड प्रोटेक्टेड, दिस मस्ट बी प्रिझर्व्ड. आणि म्हणून त्यांनी आपण आता इथे जे 2 शब्द वापरणार आहोत ते कदाचित इथल्या हिस्ट्रीच्या मुलांना चांगले माहिती असतील. दॅट इज इंटँजिबल एलिमेंट्स अँड टँजिबल एलिमेंट्स. दॅट इज इंटँजिबल एलिमेंट्स अँड टँजिबल एलिमेंट्स. सो काय आहे इंटँजिबल एलिमेंट्स अँड टँजिबल एलिमेंट्स? When we are focused on our heritage, these two terms are very much important. What is intangible elements then? Intangible elements म्हणजे अशा गोष्टी की ज्यांना काही असा ॲज सच आकार नाही आहे, त्या कन्सेप्ट्स आहेत, बरोबर? मग त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? लँग्वेजेस, ऑफकोर्स कन्सेप्ट्स, बिलीव्स, व्हॅल्यूज, वर्ल्ड व्ह्यूज अँड स्पिरिच्युअलिटी. प्रत्येक जी लोकॅलिटी आहे त्यांची स्वतःची काहीतरी भाषा असते आणि ती भाषा हा सुद्धा त्यांच्या ज्ञान परंपरेचा, त्यांच्या नॉलेज सिस्टमचा एक महत्त्वाचा भाग असतो. सो ही जी भाषा आहे ती प्रोटेक्ट केली गेली पाहिजे. नंतर त्यांच्या काही संकल्पना असतात, ज्या संकल्पनांवरती तो अख्खा समाज उभा असतो, तर त्या संकल्पना सुद्धा प्रिझर्व्ह केल्या गेल्या पाहिजेत. त्यांच्या काही समजुती असतात, त्यांचे काही विश्वास असतात, त्यांची काही तत्व असतात, बरोबर? आणि ती तत्व ते आयुष्यभर पाळतात. त्यांचे काही व्ह्यूज असतात आणि त्यांच्या उपासनेच्या म्हणा किंवा त्यांच्या एखादी गोष्ट जी आहे त्याच्या पूजण्याच्या वगैरे अशा पद्धती असतात. तर या सगळ्या ज्या आहेत हा त्यांच्या नॉलेज सिस्टमचा एक भाग असतो अँड ऑल दीज आर इनटँजिबल एलिमेंट्स. देन सेकंड इज टँजिबल एलिमेंट्स. याच्यामध्ये अशा वस्तू येतात किंवा अशा गोष्टी येतात ज्या आपण डोळ्यांनी बघू शकतो, ज्यांना काही आकार असतो, त्या आपण दाखवू शकतो की येस दिस थिंग इज टँजिबल एलिमेंट. ओके. मग याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स येतात, त्यांच्या वापरातल्या काही वस्तू, त्यांनी निर्माण केलेल्या काही वस्तू, काही स्ट्रक्चर्स, मग त्यांची घरं बांधण्याची पद्धत, त्यांची मंदिरं बांधण्याची पद्धत, हे सगळं याच्यामध्ये येतं. नंतर काही ऑर्गॅनिझम्स, म्हणजे आता आपण जर का बायोलॉजिकली विचार केला तर प्रत्येक लोकॅलिटीची त्यांची एक बायोडायव्हर्सिटी असते. तर तिथं येणाऱ्या वनस्पती, तिथे येणारे प्राणी, तिथे येणारे पक्षी, हे सगळं त्यांच्या नॉलेज सिस्टमचा एक महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणूनच या सगळ्यांशी रिलेटेड तो समाज असतो आणि त्यांच्या पद्धती असतात आणि म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने प्रिझर्व्ह करणं, प्रोटेक्ट करणं गरजेचं असतं. सो आपण जर का शॉर्टमध्ये बघितलं तर लिंक्स ही जी कन्सेप्ट आहे ती सगळ्यात पहिल्यांदा तर अंडरस्टँडिंग, म्हणजेच ज्या काही त्यांच्या वस्तू आहेत, ज्या काही त्यांच्या कन्सेप्ट्स आहेत त्या समजून घेणं. सो अंडरस्टँडिंग. देन त्याच्या मागचं तत्व समजून घेणं, दॅट इज फिलॉसॉफी. आणि ते तत्व समजून घेतल्यानंतर अशी नेमकी कोणती प्रॅक्टिस आहे की ज्याच्या मार्फत त्या जिवंत आहेत ते समजून घेणं, म्हणजे त्यांचे स्किल्स समजून घेणं. सो अंडरस्टँडिंग, फिलॉसॉफी आणि स्किल्स हे या लिंकचे 3 बेसिक पिलर्स आहेत.
आणि ज्याच्यावरती ही संकल्पना उभी आहे. तर मग युनेस्को काय करतं, तर युनेस्को या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत यांच्या प्रिझर्वेशनसाठी काही ॲक्ट निर्माण करतं आणि ते ॲक्ट निर्माण केल्यानंतर त्या ॲक्टच्या अंडर त्या गोष्टी प्रिझर्व केल्या जातात आणि जर का कोणी प्रिझर्वेशनमध्ये काही अडथळे आणले किंवा ती गोष्ट जर का तशी पाळली नाही तर त्यांच्या अगेन्स्ट कोर्टमध्ये केससुद्धा दाखल होऊ शकते. सो युनेस्कोचं मेन काम आहे की अशा गोष्टी ओळखणं, वेगवेगळ्या ट्राईब्समध्ये, वेगवेगळ्या लोकॅलिटीजमध्ये असा हेरिटेज ओळखणं, नॉलेज रिलेटेड हेरिटेज ओळखणं आणि त्यानंतर त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रिझर्वेशनसाठी ॲक्ट निर्माण करणं आणि लोकांसमोर ते जास्तीत जास्त पद्धतीने आणणं. सो युनेस्कोच्या वेगवेगळ्या ज्या कॉन्फरन्सेस होतात, वेगवेगळे सेमिनार्स होतात, त्यांचे काही रिसर्च आर्टिकल्स असतात, त्यांच्यामधून ते वेळोवेळी या सगळ्या गोष्टींची माहिती देत राहतात. सो दिस इज लिंक्स, लोकल अँड इंडिजिनस नॉलेज सिस्टम. So we will see one or two examples related to it. So तुम्हाला आता एक पिक्चर दिसतंय. काय आहे की एक जखम झालेली आहे, ती शिवल्यासारखी दिसतेय, बरोबर. आणि तिथे एक मराठीत ज्याला आपण मुंगळा म्हणतो, बरोबर, किंवा जी जंगली मुंगी असते ती दिसते. तर काय आहे हे, तर वेगळ्या वेगळ्या ज्या ट्राईब्स असतात त्यांच्याकडे ही पद्धत अजून सुद्धा सुरू आहे की ते काय करतात की हा जो मुंगळा किंवा जी रानटी मुंगी असते ना, तर तिचा उपयोग जखमा शिवण्यासाठी करतात. आणि जसे आपल्याकडे टाके घातले जातात, जसे आपल्याकडे सर्जिकल दोरे असतात, तसे हे काय करतात, तर ती जी मुंगी किंवा मुंगळा असतो तर ती जखम जिथे झालेली आहे ना, तर बरोबर त्या जखम झालेल्याच्या ठिकाणीच त्या मुंगळ्याला तिथे ठेवलं जातं. तो तिकडे चावतो आणि त्याच्यामुळे त्याच्या तोंडातून जे पण काही केमिकल सिक्रीट होतं तर त्याच्यामुळे ते तिथे चिकटायला मदत होते. सो इट विल वर्क ॲज नॅचरल ॲडेझिव्ह. आणि मग नंतर हे काय करतात की तो या मुंगळ्याचं जे तोंड आहे, त्याचं जे माउथ आहे, त्याचा सर्जिकल क्लिपसारखा उपयोग करतात आणि नंतर त्याची जी बॉडी आहे ती तोडून टाकतात आणि फक्त त्याचं तोंड तिथे राहतं. सो ही पद्धत आहे आणि ही फक्त भारतातच नाही तर ही भारताबाहेर सुद्धा खूप साऱ्या ट्राईब्समध्ये वापरली जाते. सो इजिप्शियन ट्राईब्समध्ये किंवा ब्राझीलच्या जंगलांमध्ये ज्या ट्राईब्स आहेत तिथे सुद्धा ही पद्धत अजूनही वापरतात. आफ्रिकन ट्राईब्समध्ये सुद्धा ही पद्धत आहे. सो इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ फॉर्म ऑफ अ लिंक. तर लोकल नॉलेज, तर जेव्हा जेव्हा त्यांना जखमा होतात किंवा त्या फाटतात वगैरे, स्किन फाटते, तर तेव्हा तेव्हा या गोष्टीचा उपयोग ते करतात. सो दिस इज द सेकंड एक्झाम्पल. इथे पण तुम्हाला एक ट्राईब दिसतीये. सो दिस इज संथाली ट्राईब. तर ही जी संथाली ट्राईब आहे यांची एक भाषा आहे, तर संथाली भाषाच म्हणतात त्याला, संथाली लँग्वेज. आणि ही जी भाषा आहे याला स्क्रिप्ट नव्हती. सो जे इथे वेगवेगळ्या लँग्वेजेसची लोकं आहेत, संस्कृत, इंग्लिश, मराठी, त्यांना मी काय बोलते हे जास्त छान कळेल की लँग्वेज जी असते तर ती बोलणं ही वेगळी गोष्ट आहे, पण ती जी लँग्वेज आहे ती रिटन फॉर्ममध्ये येणं ही अजून एक वेगळी गोष्ट आहे. तर अशा खूप साऱ्या भाषा आहेत आपल्या देशामध्ये की त्या भाषा फक्त बोलल्या जातात, पण तिची कोणती पण स्क्रिप्ट नाही आहे. दॅट मीन्स त्याची कोणती पण लिपी नाही आहे. तर तशीच ही भाषा होती संथाली ट्राईब. आणि या भाषेमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे लिंग्विस्टिक्सच्या दृष्टीने खूप सारे वेगवेगळे फॉर्म्स, खूप सारे वेगवेगळे साऊंड्स, हे असं सगळं या भाषेमध्ये होतं. पण या भाषेला ॲज सच स्क्रिप्ट नव्हती. तर इथे तुम्हाला जे राईट साईडला जे दिसतं आहे की ती या भाषेची स्क्रिप्ट डेव्हलप केली गेली. कधी? एकदम आत्ताच, म्हणजे 1925 मध्ये, 1925 मध्ये ही जी लँग्वेज आहे ती स्क्रिप्टमध्ये आणली गेली. म्हणजे विचार करा ही भाषा किती जुनी आहे, याला तर काही सीमाच नाही आहे. पण आत्तापर्यंत म्हणजे 1925 पर्यंत या भाषेसाठी कोणत्याही प्रकारची स्क्रिप्ट वापरामध्ये नव्हती. पण लिंग्विस्टिक्स म्हणजेच भाषाशास्त्राच्या दृष्टीने या भाषेमध्ये खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टीज येतात, कॅरेक्टरिस्टिक्स येतात आणि त्यांचा अभ्यास केला जावा. आणि ही जी ट्राईब आहे
यांना सुद्धा लिहिणं वाचणं वगैरे या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या या उद्देशाने 1925 मध्ये रघुनाथ मुर्मू म्हणून एक एक्सपर्ट होऊन गेले. त्यांनी या भाषेसाठी स्क्रिप्ट तयार केली, ज्या स्क्रिप्टमधली काही अक्षरं तुमच्या समोर आहेत आणि त्या स्क्रिप्टचं नाव ठेवलं ओल चिकी. आणि आजही संताली लँग्वेजसाठी ही स्क्रिप्ट जी आहे ती वापरली जाते. आणि या गोष्टीला इतकी प्रसिद्धी मिळाली आणि ही गोष्ट इतकी छान ॲक्सेप्ट केली गेली की UGC नेटच्या पेपरमध्ये सुद्धा या लँग्वेजचा उपयोग केला गेला. म्हणजे आपल्याकडे कसं UGC नेट इन मराठी, नेट इन संस्कृत, नेट इन हिंदी असं सगळं असतं, तसं आता नेट इन संताली असं सुद्धा सुरू झालेलं आहे. सो इतक्या ग्रेट प्रकारे ॲक्सेप्टन्स या गोष्टीला मिळाला आहे. सो याला म्हणतात लोकल अँड इंडिजिनस नॉलेज सिस्टम. हे जे एक्झाम्पल आहे जे आपल्या समोर आहे की त्यांची भाषा, त्यांची लँग्वेज हा त्यांचा इंटँजिबल हेरिटेज होता. ओके, पण त्याचा समावेश आत्ताच्या सिस्टम्समध्ये करून घेण्यासाठी, त्या हेरिटेजचा अभ्यास अजून चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी काय केलं गेलं, तर यासाठी त्या हेरिटेजला सामावून घेण्यासाठी एक पद्धत तयार केली गेली अँड दॅट इज स्क्रिप्ट. डेव्हलपमेंट ऑफ दिस पर्टिक्युलर स्क्रिप्ट दॅट इज नोन ॲज ओल चिकी. तर अशा पद्धती सुद्धा डेव्हलप केल्या जातात की जे पण काही लोकल नॉलेज आहे तर ते नॉलेज समजून घेण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा आत्ताच्या सिस्टम्समध्ये त्याचा उपयोग करून घेण्यासाठी काही मेथड्स डेव्हलप करण्यात येतात. तर त्या मेथड्सचंच एक उदाहरण म्हणजे या स्क्रिप्टची डेव्हलपमेंट. तर ही कन्सेप्ट आहे लिंक्सची. मी तुम्हाला सांगितलं की ही जी संताली लँग्वेज आहे ही याच्या आधी स्क्रिप्ट फॉर्ममध्ये नव्हती, म्हणजे ही केवळ बोलली जात होती. अशा प्रकारे बोलल्या जाणाऱ्या गोष्टींमधून खूप प्रकारचं नॉलेज आपल्याकडे प्रिझर्व केलं गेलेलं आहे. म्हणजे काय, यालाच मौखिक परंपरा असं म्हणतात, ओरल ट्रॅडिशन्स. इट इज नोन ॲज ओरल ट्रॅडिशन्स. तर याला किती जुना इतिहास आहे तुम्हाला माहिती आहे? आपल्याकडे जे वेद आहेत ना, जे आपण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद वगैरे म्हणतो, तर हे वेद सुद्धा ओरल ट्रेडिशन्सने शिकले जात होते. म्हणजे कुठेही हे वेद लिहिले जात नव्हते किंवा जेव्हा गुरु विद्यार्थ्यांना शिकवायचे तेव्हा असं नव्हतं की ते पुस्तकामध्ये लिहिलेले असायचं आणि ते वाचून वाचून मुलं शिकायचे, असं नव्हतं. तर हे पूर्णपणे ऐकून ऐकून शिकलं जायचं आणि म्हणूनच वेदांना श्रुती असं म्हटलं जातं. श्रु म्हणजे संस्कृतमध्ये ऐकणे. तर जे ऐकून ऐकून शिकलं जातं त्याला आपण श्रुती असं म्हणतो आणि वेदांना श्रुती असं म्हटलं गेलं. तर हस्तलिखितांवरनं म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट्सवरनं काहीतरी लिहिलेलं आहे त्याच्यावरनं पाठ करणं, उच्चारणं किंवा अभ्यास करणं हे निषिद्ध मानलं जायचं, हे अलाउडच नव्हतं. तर ही आपल्याकडची पद्धत होती. म्हणून ओरल ट्रेडिशन्समधून नॉलेज प्रिझर्व्ड असणं याला आपल्याकडे खूप मोठा इतिहास आहे. तुम्हाला एक स्टोरी सांगते, मे बी तुम्हाला याच्यावरनं आयडिया येईल की ओरल ट्रेडिशन्स आपल्याकडे किती जास्त महत्त्वाच्या होत्या. अलेक्झांडरने जेव्हा भारतावरती आक्रमण केलं तेव्हा त्याला कुठून तरी कळलं की भारतीय लोक हुशार आहेत याचं रिझन ते वेद शिकतात. मग त्याने चौकशी केली की इथे मला वेद कोण शिकवू शकेल किंवा असा कोण आहे ज्याच्याकडनं मी वेद घेऊ शकतो. कारण त्याला सर्वशक्तिमान व्हायचं होतं, त्याला अनबीटेबल व्हायचं होतं आणि त्याला असं वाटलं की ओके मी वेद शिकलो तर मला हे सगळं काही जमेल. मग त्याला लोकांनी एका गुरुजींचा पत्ता दिला. तो तिथे गेला आणि गुरुजींना त्याने धमकी दिली की हे बघा मला वेद शिकवा, नाही तर तुमचं काही खरं नाही, तुमचा जीव जाणार. तर ते गुरुजी म्हणाले की मी कसं शिकवू, माझ्याकडे वेद जे आहेत ते कुठे असे लिहिलेले नाही आहेत. तर अलेक्झांडरने तिथे झडती घेतली, त्याला पोथ्या सापडल्या. तर अलेक्झांडर म्हणाला हे काय इथे वेद आहेत. तर मग ब्राह्मणाने त्या गुरुजींनी सांगितलं की हे जे वेद आहेत याच्यामध्ये मला थोड्याशा तुम्हाला द्यायचेत ना, तर मी याच्यामध्ये थोडेसे करेक्शन्स करतो आणि मग नंतर तुम्हाला देतो. अलेक्झांडर म्हणाला ठीक आहे, मी उद्या सकाळी येईन. तर अलेक्झांडरने त्याच्या घराबाहेर पहारा बसवला आणि स्वतः निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो एकदम एक्साइट होऊन तिथे आला. दार उघडलं आणि उघडतं तर काय, ते दार उघडल्यावरती त्याने काय बघितलं आतमध्ये की तो जो ब्राह्मण होता ना, ते जे गुरुजी होते ना, त्यांनी घरामध्ये एक भली मोठी शेकोटी पेटवली होती आणि जसा अलेक्झांडरने आतमध्ये पाय टाकला तसं
ते त्या पोथीचं शेवटचं पान त्या शेकोटीमध्ये टाकत होते. अलेक्झांडर म्हणाला की तू हे काय केलंस, तुला माहिती याचे परिणाम काय होतील, आता तुझा मृत्यू पक्का. ब्राह्मण म्हणाला नाही, काळजी करू नका, मी हे जे वेद आहेत हे सुरक्षित ठेवलेले. अलेक्झांडर म्हणाला कसे सुरक्षित ठेवलेलेस, हे तर आता सगळे संपले ना, नष्ट झाले ना. तो म्हणाला नाही, हे बघा इथे माझा मुलगा आहे आणि या मुलाला मी एका रात्रीमध्ये तयार केलेलं आहे, या मुलाला मी सगळं शिकवलेलं आहे आणि आता हा तयार आहे. तर माझी जी परंपरा आहे ती सुरक्षित आहे आणि ती मौखिक पद्धतीने पुढे जाईल आणि कुठल्याही प्रकारच्या हस्तलिखितांची किंवा मॅन्युस्क्रिप्ट्सची आता मला गरज नाही. तर अलेक्झांडर म्हणाला की ठीक आहे, चालेल, मी तुझ्या मुलाला घेऊन जातो. गुरुजी म्हणाले ते ठीक आहे, घेऊन जा. त्याला माहिती आहे की किती सांगायचं आणि किती सांगायचं नाही. हस्तलिखित आहे, त्यांच्यामध्ये सगळंच लिहिलेलं आहे आणि त्याचा जर का चुकीचा अर्थ केला गेला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. पण जर का ते ओरल ट्रेडिशन्सने सुरक्षित असेल तर सांगणाऱ्याला समजतं आहे की याच्यातल्या कुठल्या भागाचा, सांगणाऱ्याला कळतं आहे की याच्यातला कुठला भाग पास करायचा आणि कुठला भाग पास करायचा नाही. तर अलेक्झांडर त्याच्या मुलाला घेऊन तर गेला, पण पूर्ण प्रकारे जे नॉलेज होतं किंवा प्युअर फॉर्ममध्ये जे काही नॉलेज होतं ते त्याला शेवटपर्यंत मिळालं नाही आणि ते जे नॉलेज आहे ते वडिलांकडनं मुलाकडे सुरक्षित पद्धतीने पोहोचलं. तर हा ओरल ट्रेडिशन्सचा महिमा आहे, ही ओरल ट्रेडिशनची आपल्याकडची ब्युटी आहे आणि याच्यामुळेच असं आपल्याला बघायला मिळतं की आजही इतक्या वर्षांनंतर, इतक्या आक्रमणांनंतर सुद्धा वेदांच्या हस्तलिखितांमध्ये पाठभेद नाहीये, की वेद जे आहेत ते सुरक्षित आहेत, वेद जे आहेत ते प्रिझर्व्ड आहेत बिकॉज ऑफ ओरल ट्रेडिशन्स. आणि या उलट जर का आपण बाकीची शास्त्र वगैरे बघितली की जी लिखित परंपरांनी पुढे गेली, म्हणजे जी रिटन फॉर्मॅटमध्ये, रिटन ट्रेडिशन्सने पुढे गेली, तिथे मात्र तुम्हाला प्रत्येक ठिकाणी व्हेरिएशन्स सापडतात, तुम्हाला तिथे पाठभेद सापडतात. पण वेदांमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा पाठभेद जो आहे तो सापडणार नाही. सो दिस इज द ब्युटी अँड दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओरल ट्रेडिशन्स. तर हेच आपल्याला संथाली ट्राईबमध्ये पण बघायला मिळतं की त्यांची जी भाषा आहे ती ओरल ट्रेडिशन्समधून प्रिझर्व्ड होती. तर आता पुढची सिस्टम बघू आपण, दॅट इज ट्रेडिशनल नॉलेज सिस्टम. आता ही जी गोष्ट आहे ही खूप जास्त कामाची आहे आणि खूप जास्त महत्त्वाची पण आहे, कारण आपण आपल्या जन्मापासून किंवा आपल्या जन्माच्या आधीपासून खूप साऱ्या ट्रेडिशन्समध्ये वावरत असतो आणि आपण जसे जन्माला येतो तेव्हापासून अनेक परंपरांचा प्रभाव आपल्यावरती असतो आणि या ज्या परंपरा आहेत या एका पर्टिक्युलर नॉलेज सिस्टममधून येतात. मग ती ट्रेडिशन कुठे रिपोर्टेड आहे का, ती कुठे डॉक्युमेंटेड आहे का, याच्यापेक्षा ती किती पाळली जाते आणि किती काळापासून पाळली जाते याला जास्त महत्त्व असतं. आणि म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा तर नॉलेज ही एखादं कुठलं तरी नॉलेज, एखादं काहीतरी ज्ञान, त्यानंतर त्या ज्ञानाच्या आधारावरती केली जाणारी प्रॅक्टिस, त्या प्रॅक्टिसमुळे डेव्हलप होणारे स्किल्स आणि या सगळ्याला एकत्रितपणे नाव येणं ते म्हणजे ट्रेडिशन. हा साधारणपणे या ट्रेडिशनल नॉलेज सिस्टमचा फ्लो असतो. तर हे जे ट्रेडिशनल नॉलेज आहे हे जनरेशन्स टू जनरेशन्स पास होत जातं. हे नेमकं कधी सुरू झालं कोणालाच माहिती नसतं, त्याच्यामध्ये बदल नेमके कोणत्या टप्प्यावरती झाले हेही कोणाला माहिती नसतं, पण फक्त ते एकाच पिढीकडनं पुढच्या पिढीकडे पास ऑन होत राहतं. दिस इज द ब्युटी ऑफ ट्रेडिशनल नॉलेज सिस्टम. आणि कोणत्या पुस्तकांमध्ये, कोणत्या ग्रंथांमध्ये, कोणत्या रिसर्च आर्टिकल्समध्ये तुम्हाला कदाचित याचे पुरावे नाही मिळणार, पण तुम्ही जर का समाजामध्ये वावराल, तुम्ही जर का लोकांमध्ये मिसळाल तर तुम्हाला बघायला मिळेल की लोकांमध्ये या गोष्टीला किती जास्त महत्त्व आहे. तर आपण एक एक्झाम्पल बघूया याचं. येस, तर तुम्हाला सगळ्यांना समोर जे दिसतंय ते खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी कुठे ना कुठे धडपडलेलाच असेल. धडपडल्यावरती आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, जर जखम छोटी असेल, बोटाला वगैरे काही लागलं असेल तर आपण पटकन ते तोंडात घालतो, किंवा जर का जास्तच रक्त येत असेल तर आपल्याकडनं केली जाणारी पहिली ऍक्शन म्हणजे आपण अशी बाजूला ठेवलेली, घरामध्ये मसाल्याच्या डब्यात नाही पण बाजूला कुठेतरी ठेवलेली हळद काढतो
आणि ती त्या जखमेवरती दाबून धरतो. तर हे आपल्याकडच्या लहान मुलाला सुद्धा माहिती आहे. तर ही जी हळद आहे ही जखमेवरती दाबून धरल्यावरती रक्त थांबतं, सगळ्यांना माहिती आहे. एवढंच नाही तर या हळदीचे खूप सारे उपयोग आहेत. तर ही हळद आपल्या स्वयंपाकात वापरली जाते. ही जी हळद आहे ही, जसं मी सांगितलं, ही जखमांवरती वापरतात. ही हळद जी आहे ही नॅचरल कॉस्मेटिक म्हणून वापरली जाते. तर असे हिचे भरपूर सारे उपयोग आपल्या डे टू डे लाईफमध्ये आहेत. तसंच आपल्याला हे पण माहिती आहे की हळदीचं दूध आपण जर का प्यायलो तर आपली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग राहते. किंवा आपल्याला समजा जर का काही जखमा झाल्या असतील किंवा हाडं वगैरे मोडली असतील, फ्रॅक्चर वगैरे असेल, तर त्या माणसाला दररोज हळदीचं दूध प्यायला देतात की त्याची जी इम्युनिटी आहे ती चांगली राहावी आणि हाडं जुळून येण्याची जी काही प्रक्रिया आहे ती फास्ट व्हावी याच्यासाठी. तर आपल्याला हे सगळं काही माहिती आहे. तर हे आपल्या एकदम प्रॅक्टिसमधली गोष्ट आहे. आपल्याला याच्यामध्ये फार वेगळं आहे असं वाटत नाही. पण तुम्हाला ही पण गोष्ट माहिती असेल की या हळदीवरती आपल्याला पेटंट घ्यावं लागलं. कारण काही फॉरेनमधल्या काही पॉवर्स होत्या की ज्या या हळदीवरती पेटंट घ्यायला उत्सुक होत्या आणि जर का त्यांनी हळदीवरती पेटंट घेतलं असतं तर आपण आत्ता जी सहज हळद वापरतोय तिच्यावरती आपल्याला टॅक्सेस बसले असते. तर तिच्यावरती IPR बसला असता आणि आपल्याला खूप सारे रेस्ट्रिक्शन्स आले असते. तर यामुळेच आपल्याला काय करावं लागलं की या हळदीसाठी पेटंट घ्यावं लागलं आणि याचं सगळं क्रेडिट जे आहे ते डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना जातं. तर अशा प्रकारे फक्त हळदच नाही, इथे त्या हळदीचं एक उदाहरण दिलं आहे, पण अशा प्रकारे शतावरी आहे, नीम आहे, लिंबू आहे, आवळा आहे, तर अशा तुळस आहे. तर या अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या डे टू डे लाईफचा भाग आहे. तुळशीबद्दल पण तुम्हाला माहिती असेल की कोणी धडपडलं, काही झालं की लगेचच तुळशीची माती लावतात. म्हणजे तुळस ज्या मातीमध्ये आपण लावलेली असते ती माती पटकन त्या जखमेवरती चोळली जाते. किंवा समजा गांधील माशी, मधमाशी, तर या काही चावल्या तर पटकन त्या जिथे चावलेल्या आहेत तिथे तुळशीची माती लावून धरतात. तर या गोष्टी या सगळ्या ट्रेडिशनल नॉलेजचं एक्झाम्पल आहे आणि या इतक्या सहज आहे की आपल्याला असं वाटत पण नाही की अरे या एका कुठल्या तरी नॉलेज सिस्टमचा इम्पॉर्टंट भाग असू शकतात, पण त्या आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून त्यांचा अभ्यास आपल्याला अशा पद्धतीने करणं आवश्यक आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. येस, तुम्हाला इथे समोर दिसतंय काय की यूज ऑफ अर्दन अँड कॉपर युटेन्सिल्स. तर आता आपण अर्दन युटेन्सिल्स बद्दल बघूया. पूर्वीपासून आपल्याकडे स्वयंपाकामध्ये मातीची भांडी वापरण्याची पद्धत आहे. तर मातीच्या भांड्यामध्ये केलेला जो स्वयंपाक आहे तो टेस्टला तर खूपच सुंदर असतो, पण त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज पण येतात. पण आपण या कारणाने की खूप वेळ लागतो आणि खूप टाइमपास होतो वगैरे, या कारणाने आपण जे अर्दन पॉट्स आहेत किंवा अर्दन युटेन्सिल्स आहेत यांना आपल्या वापरामधून पूर्णपणे बाद करून टाकलेलं आहे. तर चुलीवरचा स्वयंपाक आणि त्याच्यामध्येही तो मातीच्या भांड्यामध्ये केलेला स्वयंपाक, ही जी गोष्ट आहे ही आज आपल्याला खूप जास्त वेगळी वाटते. पण पूर्वीच्या काळी ती काही वेगळी वगैरे नव्हती, ती लोकांच्या डे टू डे लाईफमधली प्रॅक्टिस होती. तर काय वेगळं याच्यामध्ये, याच्यात नॉलेज काय आहे? तर सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्या पण काही भाज्या वापरतो किंवा ज्या पण काही तांदूळ, डाळी वगैरे वापरतो, तर यांच्यामध्ये प्रोटीन कंटेंट असतो, बरोबर? तर आपण जर का स्वयंपाकामध्ये शिजवण्याची प्रक्रिया ही गरजेपेक्षा जास्त वेगाने केली, जर आपण त्याच्यामध्ये खूप फास्ट शिजवलं किंवा जर का आपण हाय फ्लेमवरती शिजवलं आणि तेही स्पीड कमी त्याचा केला, फास्ट सगळ्या गोष्टी केल्या, तर काय होतं की हाय हीट प्लस हाय स्पीड याच्यामुळे काय होतं की प्रोटीन कंटेंट जो असतो तर तो डिनेचर होतो, बरोबर? प्रोटीन्स जे असतात हे जास्त उष्णतेमध्ये राहू नाही शकत आणि आपल्याकडे शिजवायचे आपल्याला आपल्याला त्यांना प्रोटीन लेस करायचं नाही आहे. शिजवणं म्हणजे काय की त्यांचे जे काही नॅचरल बॉन्ड्स आहेत तर ते बॉन्ड्स आपल्याला असे ब्रेक करायचे आहेत फक्त की ते पचायला सोपं जाईल. पचायला सोपं जावं यासाठी आपल्याला ती गोष्ट करायची आहे. आपल्याला त्याच्यातला जो प्रोटीन कंटेंट आहे तो पूर्णपणे संपवून नाही टाकायचा आहे. आणि म्हणूनच ही जी शिजवण्याची प्रक्रिया आहे ती कशी व्हायला पाहिजे, ही अगदी स्लो व्हायला पाहिजे, खूप स्लो पण नाही पण मीडियम पेसमध्ये व्हायला पाहिजे
आणि लो फ्लेमवरती व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याकडे मंद आच असा शब्द वापरला आहे की लो फ्लेमवरती आणि हळूहळू ती प्रक्रिया व्हायला पाहिजे. म्हणजे त्या अग्नीचा संस्कार त्या अन्नावरती हळूहळू हळूहळू होत जातो, स्टेप बाय स्टेप होत जातो. आणि मग त्याने काय होतं की अन्न हे सुपाच्य होतं. सुपाच्य म्हणजे काय की पचायला सोपं होतं, पचायला हलकं होतं. आणि ही जी गोष्ट आहे ती ही सगळ्यात चांगली मातीच्या भांड्यामध्ये होते. कारण तुम्ही कोणत्या पण मेटलचं जर का भांडं वापराल, जर मेटलवेअर्स वापराल, तर दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट, राईट. तर त्यामुळे काय होतं की ते पटकन तापतात, उष्णतेचं वहन जे आहे ते अगदी फास्ट होतं. आणि म्हणूनच आपल्याकडे मातीची भांडी वापरण्याची पद्धत आहे आणि ती खूप काळापासून आपल्याकडे प्रॅक्टिसमध्ये आहे. पण आपण हाच जो स्पीड जो आहे तो वाढवण्यासाठी प्रेशर कुकिंग वगैरे हे सगळे पर्याय आणले आणि त्यामुळे आपण आपल्या या पद्धतीपासून आज खूप लांब आलेलो आहोत. पण आपल्याला जर का आपल्याला होत असलेले आजार किंवा पचनातल्या तक्रारी हे सगळं जर दूर करायचं असेल, तर मोठ्या मोठ्या महागड्या ट्रीटमेंट्सपासून जर का स्वतःला वाचवायचं असेल, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करणं आवश्यक आहे. आणि तो बदल अशा प्रकारच्या टेक्निक्समधून घडू शकतो. तसंच इकडे राईट साईडला एक दुसरं पिक्चर आहे बघा. ते म्हणजे काय, तुम्ही घरामध्ये बघितलं असेल की आपले जे आजी आजोबा असतात ते खूप वेळेला ही प्रॅक्टिस करताना आपल्याला दिसतात की रात्री तांब्यामध्ये, अर्थात तो कॉपर तांब्याचा तांब्या पाहिजे, तर त्या तांब्यामध्ये काय करतात तर पाणी भरून ठेवतात आणि ते पाणी रात्रभर तसंच झाकून ठेवतात आणि सकाळी उठून ते पाणी पितात. तर या पाण्याचा संबंध जो आहे तो या मेटलशी येतो. सो दीज हेवी मेटल्स, कॉपर, सिल्वर, गोल्ड, आयर्न, तर हे जे सगळे मेटल्स आहे हे ट्रेस अमाऊंटमध्ये आपल्या बॉडीसाठी खूप आवश्यक असतात. आणि हे जे एलिमेंट्स आहेत तर यांचा संबंध जेव्हा पाण्याशी येतो तेव्हा पाण्यामध्ये त्याचे मायक्रो प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या उतरतात. आणि म्हणून पाणी जेव्हा आपण त्याच्यामध्ये स्टोअर करतो, म्हणजे इतका काळ, म्हणजे जवळजवळ 8 ते 9 तास जेव्हा आपण पाणी त्याच्यामध्ये ठेवतो आणि असं पाणी जेव्हा आपण ते पितो, तेव्हा त्या मेटलचे जे गुणधर्म आहेत ते ट्रेस अमाऊंटमध्ये पाण्यामध्ये उतरतात आणि असं पाणी आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. तर म्हणून ही पद्धत जी आहे ती खूप घरांमध्ये आपल्याला बघायला मिळते. सो या सगळ्या ट्रेडिशनल पद्धती आहेत. असं नाही आहे की हे कुठे रिपोर्टेड आहे किंवा कुठे लिहून ठेवलेलं आहे आणि मग तसं तिथे तसं ते तिथे लिहिलेलं आहे आणि म्हणून आपण ते वापरावं, असं कुठेच नाहीये. तर तुम्ही काही पण बघा, कुठली पण पद्धत बघा याच्यामधली. हां, अर्थात तुम्ही याचं मेकॅनिझम शोधू शकता. तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही विचार करू शकता की याचा वापर जो आहे तो कुठे कुठे कसा कसा केला गेला, त्याच्या मागचं लॉजिक काय होतं वगैरे, हे सगळं तुम्ही नक्कीच करू शकता, नो डाऊट इन दॅट. पण याचं लॉजिक माहिती नाहीये किंवा याचं मेकॅनिझम माहिती नाहीये म्हणून याच्यामध्ये काही अर्थ नाहीये असं नाहीये. तर लोकांमध्ये या ज्या पद्धती आहे या खूप आधीपासून सांगितलेल्या आहेत, खूप आधीपासून या रिपोर्टेड आहेत, किंवा रिपोर्टेड म्हणण्यापेक्षा या कुठे लिहिलेल्या नाही आहेत पण लोकांच्या प्रॅक्टिसमध्ये आहेत. आणि म्हणून हा आपल्या हेरिटेजचा एक महत्त्वाचा भाग ठरतो, दॅट इज ट्रेडिशनल नॉलेज सिस्टम. तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला यापुढे बघण्याचा प्रयत्न करा की अरे अशी कोणती गोष्ट आहे की जी ट्रेडिशन्स थ्रू आलेली आहे आणि ती प्रॅक्टिसमध्ये आहे आज पण, आणि ती ट्रेडिशनल नॉलेज सिस्टमचा भाग होऊ शकते का. तर हा सराव, ही प्रॅक्टिस तुम्ही करा. बी ऑब्झर्वंट, आजूबाजूला बघा, ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन इज अ गुड टूल टू एक्वायर नॉलेज असं म्हटलं जातं की तुम्ही जितके जास्त ऑब्झर्वंट असाल तितकं जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकू शकता. तर आता अजून एका कन्सेप्टकडे जाऊया, दॅट इज इंडिजिनस नॉलेज सिस्टम. तर काय आहे इंडिजिनस नॉलेज सिस्टम, तर जगभरामध्ये किंवा भारताबाहेर म्हणूया आपण, किंवा भारतातल्या पण अशा पद्धतींमध्ये जिथे इंडियन नॉलेज सिस्टमचा प्रभाव जरा कमी आहे, पण त्यांनी भारतीय ज्ञान परंपरांमधून काही गोष्टी एक्वायर केल्या. त्यांनी काय केलं की काही ज्या गोष्टी आहेत ना तर त्या त्यांच्या पद्धतींमध्ये त्यांनी मिक्स केल्या आणि हायब्रिड पद्धतीने नॉलेज सिस्टम, वर्किंग सिस्टम उभी केली. So the system developed in other cultures which is inspired by ICAS.
की त्या त्यांच्या सिस्टम्समध्ये येत नाही, मॉडर्न पद्धतीमध्ये त्या येत नाहीत, पण तरीही त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून त्या ज्या पद्धती आहेत त्या त्यांच्या कल्चरमध्ये काय केल्या तर इम्पोर्ट केल्या. काय आहेत त्या पद्धती, तर ते आपण आता बघूया. तर आणि हां, पहिली गोष्ट हे त्यांनी केलं कशासाठी, कारण इंडियन नॉलेज सिस्टम मधल्या काही प्रॉपर्टीज त्यांनी चेक केल्या. जसं आय के एसच्या सिस्टम्स ज्या आहेत किंवा आय के एसच्या ज्या पद्धती आहेत त्या सस्टेनेबल आहेत, त्याच्यामधून आपल्याला लॉंग टर्म फायदा मिळतो, त्या इझी आहेत, जास्त कॉम्प्लेक्सिटी त्याच्यामध्ये नाही आहे, त्यांचा इम्पॅक्ट फॅक्टर खूप जास्त चांगला आहे, त्या कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. ओके, कारण खूप जास्त हायफाय मटेरियल्स वगैरे त्याच्यामध्ये वापरले जात नाहीत. तर हा सगळा विचार त्यांनी केला. नंतर ग्रीन अप्रोच आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली अप्रोच आहे. तर या सगळ्याचा विचार त्यांनी केला आणि त्यांनी काय केलं तर इंडियन नॉलेज सिस्टममधून काही पद्धती ज्या आहेत त्या स्वीकारल्या, त्या ॲक्सेप्ट केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या युनिक आहेत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, की बाकी सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला मिळतात, पण काहीतरी सायन्समध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये काहीतरी असं वेगळं लागतं, काहीतरी असं युनिक लागतं की जे याच्या आधी कुठे वापरलं गेलेलं नाही आहे, की ज्याच्या आधारावरती ब्रँडिंग होतं, ज्याच्या आधारावरती गोष्टी स्वीकारल्या जातात, लोकांमध्ये उत्सुकता निर्माण होते. यासाठी हा युनिकनेसचा जो फॅक्टर आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे सगळं त्यांना इंडियन नॉलेज सिस्टममधल्या गोष्टींमध्ये मिळत असावं, म्हणून त्यांनी आपल्या कल्चरमधून काही ज्या गोष्टी आहेत या त्यांच्या कल्चरमध्ये घेतल्या. सो वी विल सी सम एक्झाम्पल्स. आता हे बघा, इथे तुम्हाला एक पिक्चर दिसतंय. काय आहे, एक मॅटर्निटी वॉर्ड आहे आणि त्याच्यामध्ये सीलिंगवरनं एक रोप टांगलेला आहे. सो इट इज नोन ॲज बर्थ रोप. सो यूज ऑफ बर्थ रोप इन द मॉडर्न डे मॅटर्निटी वॉर्ड. तर काय आहे ही पद्धत, की डिलिव्हरी जी आहे ती सहज व्हावी, ती सोपी व्हावी, त्याच्यासाठी योग्य तो फोर्स वापरला जावा बॉडीमध्ये आणि जास्त त्रास होऊ नये याच्यासाठी ही पद्धत आयुर्वेदाने सांगितलेली आहे. आयुर्वेदामध्ये त्यांनी आपल्याला काय काय सांगितलंय, की औषधच सांगितले फक्त असं नाही, तर आयुर्वेदामधला एक महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे वेगवेगळ्या गृहांची निर्मिती म्हणजे काय, की औषधांचं जे घर आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो रसशाला. तर रसशाला कशी असावी, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असाव्या, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असावं, याचं वर्णन तुम्हाला आयुर्वेदामध्ये सापडेल. किंवा एखाद्या वैद्याची जी पण काही राहण्याची खोली असते, तर तिचं वर्णन सापडतं, की त्याची खोली कशी असली पाहिजे. तसंच एक प्रसूतिगृह कसं असलं पाहिजे, एक मॅटर्निटी होम कसं असलं पाहिजे, याचं पण वर्णन तुम्हाला आयुर्वेदामध्ये सापडेल. तर ते वर्णन जिथे येतं ना, तिथे या अशा प्रकारच्या बर्थ रोपचा उल्लेख येतो, की सिलिंग जे असतं, त्या गृहाचं जे पण काही छत असेल, त्या छताला ती दोरी टांगली जावी आणि ती दोरी खाली सोडतात आणि त्या दोरीला पकडून, ती दोरी जी आहे ती हातांमध्ये घट्ट पकडून, जी बाळंतीण असते तिने फोर्स घ्यायचा असतो, की जेणेकरून त्या फोर्सचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होईल आणि तिची जी डिलिव्हरी आहे ती सहज होईल, सोपी होईल. ही याच्या मागची बेसिक कन्सेप्ट आहे. तर तुम्ही जर का फॉरेनमधले मॅटर्निटी होम्स बघितले, त्यांचे मॅटर्निटी वॉर्ड बघितले, तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला तिथे असेल. म्हणजे हे तुम्हाला भारतामध्ये नाही सापडणार कदाचित इतक्या इझिली. भारतामध्ये आपण हे असं अजूनही बघत नाही, पण त्यांनी मात्र ही जी पद्धत आहे ती इझिली ॲक्वायर केलेली आहे आणि त्यांच्या ज्या डिलिव्हरीज आहेत त्या अशा पद्धतीने होताना आपल्याला दिसतात. तर इंडिजिनस नॉलेज सिस्टम म्हणजे आय के एस, जो आयुर्वेद हा जो आय के एसचा भाग येतो, त्याच्यामधून ॲक्सेप्ट केलेली जी पद्धत आहे ती यांनी त्यांच्या पद्धतींसाठी वापरली. अर्थात आणि अजून एक पद्धत आहे ती म्हणजे डिलिव्हरी जेव्हा करतात तेव्हा दरवेळेस ती जी पण काही स्त्री असते, ती जी पण काही फिमेल आहे, ती दरवेळेसच झोपलेली असते असं नाही. तर त्याच्यासाठी वेगवेगळे जे पोस्चर्स आहेत ते पण आता बाहेर म्हणजे भारताबाहेर ज्या पण काही डिलिव्हरीज होतात त्याच्यामध्ये ट्राय केले जातात. तर भारतामध्ये अजून या पद्धती खूप जास्त वापरात नाही आहे, त्या आपल्याच असून सुद्धा, पण तरीही बाहेरच्यांनी मात्र ही जी पद्धत आहे ती एक्वायर केली आणि एफिशियंटली ते लोक त्याचा वापर पण करतात. सेकंड एक्झाम्पल इज यूज ऑफ म्युझिक थेरपी फॉर ट्रीटिंग व्हरायटी ऑफ डिसीजेस. तर म्युझिक जे आहे ते आपल्याकडे कधीच फक्त
मनोरंजनाचं साधन नव्हतं. सो केवळ एंटरटेनमेंट हा भाग म्युझिकसाठी कधीच नव्हता. त्यातही जे क्लासिकल म्युझिक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे राग वापरले जातात, तर त्या रागांचा थेरॅप्युटिकल यूज कसा केला जाऊ शकतो यावरती बाहेर खूप जास्त अभ्यास झालेला आहे. आपल्याकडे झालेला आहे नाही असं नाही, पण त्यांच्या प्रिस्क्रिप्शन्समध्ये असं बघायला मिळतं की ते काही विशिष्ट प्रकारचं म्युझिक हे पेशंटने ऐकावं हे सजेस्ट करतात, हे प्रिस्क्राईब करतात ते लोक. तर कुठल्या प्रकारचा आजार आहे, मग या आजारामध्ये इमोशनल फॅक्टर किती आहे, मेंटल फॅक्टर किती आहे, न्यूरोजनरेटिव्ह जे डिसिजेस असतात, तर हे जे डिसिजेस आहेत, तर त्यांच्या क्युरेशनसाठी म्युझिक थेरपीचा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. खूप वेळेला असं असतं की आपल्या पोटामध्ये, ज्याला आपण म्हणूया गट, गट मायक्रोफ्लोरा, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत, बरोबर. आणि हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा काउंट हेल्दी याच्यासाठी खूप आवश्यक आहे, हेल्दी जीवनासाठी खूप आवश्यक असतो. तर हा जो काउंट आहे हा जर का हॅम्पर झाला, म्हणजे जो नॅचरल काउंट आहे प्रत्येकाचा, जशी प्रत्येकाची एक नॅचरल इम्युनिटी असते तसा प्रत्येकाचा एक नॅचरल स्वतःचा असा मायक्रोफ्लोरा असतो. तर हा जो मायक्रोफ्लोरा आहे हा जर का डिस्टर्ब झाला तर तुम्ही वेगवेगळ्या आजारांना सामोरे जाता. तर हा जो मायक्रोफ्लोरा आहे हा टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा म्युझिक थेरपीचा वापर करतात. आणि तुम्हाला हे पण माहिती असेल, तुम्ही याच्याबद्दल सर्च करू शकता, की एक गट ब्रेन ॲक्सिस असतो, की आपल्या पोटामध्ये जे पण काही होत आहे ना त्याचे सिग्नल्स डिरेक्टली तुमच्या ब्रेनला मिळतात. तर हा जो गट ब्रेन ॲक्सिस आहे हा ॲक्सिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू कंट्रोल केला जातो. तुमची बॉडी ही पूर्ण मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी भरलेली आहे. तुमचा गट, तुमचे वेगवेगळे ऑर्गन्स, तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम, बरोबर, तुमची किडनी सिस्टम, लिव्हर, सगळं काही, सगळीकडे त्यांचा त्यांचा एक मायक्रोफ्लोरा आहे. आणि हा जो मायक्रोफ्लोरा आहे हा तुमच्या हेल्थमध्ये खूप जास्त कॉन्ट्रीब्यूट करतो. आणि म्हणूनच हा मायक्रोफ्लोरा मेंटेन करणं एका हेल्दी लाईफसाठी खूप जास्त आवश्यक आहे. आणि म्हणूनच त्याच्यासाठी काय करतात, तर या म्युझिक थेरपीचा वापर करतात. सो तुम्हाला कोणत्या प्रकारचा आजार झालेला आहे, तो कोणत्या स्टेजला आहे, सध्याची वेळ काय आहे, म्हणजे तुम्ही दिवसातल्या कुठल्या पिरियडमध्ये आहात, या सगळ्याचा विचार करून तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचं म्युझिक जे आहे ते प्रिस्क्राईब केलं जातं. आणि एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, अल्झायमर्स डिसीज आहे, तर हे तर डिसीजेस म्युझिक थेरपीने बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतात असं ऑब्झर्वेशन आहेच. पण त्या व्यतिरिक्त डायजेस्टिव्ह सिस्टम रिलेटेड डिसीजेस आहेत, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम रिलेटेड डिसीजेस आहेत, तर हे जे सगळे काही डिसीजेस आहेत ते सुद्धा म्युझिक थेरपीने सप्लिमेंटरी टाईपने क्युरेट होऊ शकतात. म्हणजेच म्युझिक थेरपीचा वापर इथे सप्लिमेंटरी थेरपी म्हणून केला जातो. तर याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं म्हणजे मिक्सचर वापरतात, नाही असं नाही, जॅज असेल किंवा अजून तिकडचं जे लोकल म्युझिक आहे ते तर वापरलंच जातं, पण त्यासोबतीने ज्या भारतीय रागांचा वापर याच्यामध्ये खूप जास्त केला जातो. इंडियन क्लासिकल म्युझिक अँड नॉट ओन्ली वोकल्स बट ऑल्सो इन्स्ट्रुमेंटल आणि वोकल्स या दोघांचा वापर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती केला जातो. तर आपण इथे जी 2 उदाहरणं बघितली ती इंडिजिनस नॉलेज सिस्टमची होती. या व्यतिरिक्त तुम्हाला पटकन एक उदाहरण आठवेल, ते म्हणजे योग, की योगासनांचा वापर सुद्धा आजकाल बाहेरच्या देशांमध्ये त्यांच्या प्रेस्क्रिप्शन्समध्ये केला जातो. म्हणजे त्यांचे प्रेस्क्रिप्शन्स कसं लिहिले जात असतील असं आपण इमॅजिन करू शकतो. जर का अर्थात तशा पॉईंट ऑफ व्ह्यूचा डॉक्टर असेल तर, की एका साईडला तो मेडिसिन्स तर देतोच आहे, डायग्नोसिस करतोय, मेडिसिन्स देतोय, आणि एका साईडला तो सांगतोय की या प्रकारचं म्युझिक ऐका, ही योगासनं करा, अँड इट विल बी हेल्पफुल टू क्युअर युअर डिसीज. सो अशा प्रकारचे प्रेस्क्रिप्शन्स ते जे लोक आहेत ते लिहून देताना आपल्याला दिसतात. सो दिस इज द ब्युटी ऑफ इंडिजिनस नॉलेज सिस्टम. तर योगासनांचा वापर सुद्धा बाहेरच्या देशांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसतो, आणि ते त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या इंडिजिनस नॉलेज सिस्टमने जास्त इम्प्रूव्ह कशा होतील याकडे फोकस करताना दिसतं. या व्यतिरिक्त न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स याच्यामध्ये सुद्धा ते इंडिजिनस नॉलेज सिस्टमचा खूप सारा उपयोग करतात, की त्यांना आता हे समजायला लागलेलं आहे की माणसांच्या प्रकृती असतात
की नॉट नेसेसरी दरवेळेस किमोथेरपीच वापरात येईल, म्हणजे दरवेळेस मेडिसिन्स देऊनच तुमचा आजार क्युअर होईल असं नाही आहे. तर ते डाएटमध्ये खूप सारे आपल्याला काय करताना दिसतात, तर ट्रीटमेंट्स किंवा एक्सपेरिमेंट्स करताना दिसतात. तर अशा प्रकारे कंबाईंड मेथड जी आहे ट्रीटमेंटसाठीची, तर ही ट्रीटमेंटची मेथड ते वापरताना आपल्याला दिसून येतात. सो अशा प्रकारे कंबाईंड केमोथेरपी प्लस म्युझिक प्लस योग अँड प्लस न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स अशा पद्धतीचा वापर त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये होताना आपल्याला दिसतो. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ इंडिजिनस नॉलेज सिस्टम. तर आपण अजून IKS हात नाही लावलेला आहे. सो आपण IKSची जी संकल्पना आहे ती अजून बघितलेली नाही आहे. तर ती संकल्पना आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. पण आज आपण ज्या पण काही टर्म्स बघितल्या त्या टर्म्सची एक पटकन रिव्हिजन घेऊ आणि पुढच्या भागाकडे जाऊयात. तर आपण सुरुवात केली होती ती म्हणजे लिंक्सने, बरोबर, की लोकल अँड इंडिजिनस नॉलेज सिस्टम. तर याच्यामध्ये काय आवश्यक आहे, याच्यामध्ये अंडरस्टँडिंग म्हणजे लोकांचे जी पण काही तत्व आहेत ती काय आहेत, तर त्याची समज, त्यांच्या मागची तत्व आणि ती तत्व जी आहेत ती कशाच्या आधारावर उभी आहेत, तर त्याच्यासाठीचे स्किल्स. तर हे 3 पिलर्स आहेत लोकल अँड इंडिजिनस नॉलेज सिस्टमचे. तर हेरिटेज नॉलेज हा पण एक प्रकारचा हेरिटेज आहे, ही बेसिक आयडिया या कन्सेप्टमध्ये वापरली जाते. सो हा जो हेरिटेज आहे, नॉलेज कम हेरिटेज जो आहे, हा 2 फॉर्ममध्ये वापरला जातो, इंटँजिबल एलिमेंट्स अँड टँजिबल एलिमेंट्स. इंटँजिबल एलिमेंट्समध्ये काय काय येतं, तर त्याच्यामध्ये लँग्वेजेस, कन्सेप्ट्स, बिलीव्स, व्हॅल्यूज, स्पिरिच्युअलिटी या सगळ्या गोष्टी येतात. आणि टँजिबल एलिमेंट्समध्ये ऑब्जेक्ट्स, स्ट्रक्चर्स, लँडस्केप्स, ऑर्गॅनिझम्स या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे ज्या तुम्हाला दिसतात, ज्यांना तुम्ही एखादा आकार, एखादा फॉर्म, एखादा शेप आहे असं समजता, ते सगळे टँजिबल एलिमेंट्समध्ये येतं. पण ज्या कन्सेप्ट रिलेटेड आहेत, बरोबर, ज्या समजण्याशी रिलेटेड आहेत, अशा गोष्टी सगळ्या इनटँजिबल एलिमेंट्समध्ये येतात. तर आपण याचे काही एक्झाम्पल्स बघितले होते. आपण बघितलं की अँट मेंडिबल्स ज्या आहेत त्यांचा सर्जिकल क्लिप्स म्हणून वापर होतो. त्यानंतर आपण बघितलं की एक सेंटाली ट्राईब आहे आणि त्यांच्यासाठी एक स्क्रिप्ट डेव्हलप केली गेलेली आहे, तिचं नाव आहे ओल्ड चिकी म्हणून. या व्यतिरिक्त तुम्ही सुद्धा रिसर्च करू शकता, तुम्ही पण बघू शकता की अशा कोणकोणत्या ट्राईब्सच्या पद्धती आहेत वेगळ्या वेगळ्या की ज्या लिंक्सचा भाग होऊ शकतात. अजून एक तुम्हाला याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण नाशिकच्या एरियामध्ये जर बघितलं तर पेठ, सुरगाणा, तर किंवा ते अलंग, कुलंग वगैरे जे किल्ले आहेत त्या साईडला मोहाची शेती केली जाते. तर ही जी मोहाची शेती आहे ना, तर मोहाची शेती त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा खूप जवळचा भाग आहे. म्हणजे ते मोहाच्या फुलांच्या भाकऱ्या करतात, ते मोहाची फुलं आहे त्यांची दारू पण ऑफकोर्स बनवतात, ते कन्झ्युम करणं त्यांचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्या व्यतिरिक्त त्या मोहाच्या झाडाखालीच त्यांचे मुख्य मुख्य सण साजरे होतात, त्याच्यापासूनच ते वेगवेगळ्या प्रकारची औषधं बनवतात. म्हणजे त्यांचं सगळं आयुष्य त्या मोहाच्या झाडाशी रिलेटेड आहे. तर या मोहाच्या फुलांचा आपण विचार पण केला नसेल, फक्त फुलांचाच नाही तर पानांचा, त्याच्या लाकडाचा, त्या झाडाच्या सालीचा, या सगळ्यांचा वापर ते लोक त्यांच्या पद्धतीने करतात. या व्यतिरिक्त नॅचरल पिगमेंटेशन म्हणजे पिगमेंट एक्स्ट्रॅक्ट करण्याच्या पद्धती आहेत ट्राईब्सच्या त्यांच्या, किंवा धातूंपासून वेगवेगळ्या वस्तू बनवणं, बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू बनवणं, एका विशिष्ट प्रकारचे कपडे घालणं, बॉडी जी आहे तर त्याच्यावरती टॅटूज वगैरे काढणं किंवा पिगमेंटेशन करणं बॉडीला वगैरे, या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या. आणि त्या पद्धतींनी त्यांची जी ट्राईब आहे, पर्टिक्युलर ट्राईब, ही ओळखली जाते. सो हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे याचा अभ्यास करणं, की या ज्या ट्राईब्स आहे यांच्यामध्ये अशा कोणत्या कोणत्या पद्धती आहेत. सो दॅट ऑल विल बी कन्सिडर्ड अंडर लिंक्स, लोकल अँड इंडिजिनस नॉलेज सिस्टम. त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघितली होती ती म्हणजे ट्रेडिशनल नॉलेज सिस्टम, की आपण खूप साऱ्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा पाळतो आणि त्याचा प्रभाव आपल्यामध्ये असतो. तर या ज्या पद्धती आहेत, परंपरा आहेत, तर त्यासुद्धा एक नॉलेज सिस्टमचा इम्पॉर्टंट भाग असतो. तर मग त्याचा फ्लो काय आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा एक कुठलं तरी नॉलेज असतं,
त्या नॉलेजची वर्षानुवर्ष प्रॅक्टिस केली जाते, त्याच्यामधून स्किल्स तयार होतात आणि त्याच्यावरनं एक पद्धत बनते, एक परंपरा बनते आणि हे सगळं जनरेशन्स टू जनरेशन्स पास ऑन होत राहतं. तर आपण हळदीचं उदाहरण याच्यामध्ये बघितलं की हळद जी आहे ती आपल्या डे टू डे लाईफचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर हळद आपण जखमेवर वापरतो, हळद जी आहे ती आपण आपल्या स्वयंपाकामध्ये वापरतो, हळदीचा कॉस्मेटिक म्हणून वापर होतो. तर असे भरपूर सारे उपयोग जे आहे ते हळदीचे असतात आणि हळदीचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेणं हा ट्रेडिशनल नॉलेज सिस्टमचा भाग असू शकतो. तीच गोष्ट जी आहे ती नीम जी आहे, कडुनिंबाची पानं, त्याचा पण तसाच उपयोग होऊ शकतो. कडुनिंबाच्या पानांचा उपयोग औषध म्हणून होतो. कडुनिंबाची पानं जी आहेत ती जाळून त्याच्यासाठी जे डास असतात किंवा कीड असते धान्याला लागणारी, तर त्याची धुरी दिली जाते कडुनिंबाच्या पानांची, जेणेकरून धान्याला कीड लागू नये. हा पण ट्रेडिशनल नॉलेज सिस्टमचाच भाग आहे. तर असंच तुम्हाला वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहेत किंवा वेगवेगळे जे नॅचरल एलिमेंट्स आहेत, आपण तुळशीच्या पानाचं उदाहरण, तुळशीच्या मातीचं उदाहरण घेतलं की तुळशीची माती जी आहे ती माती जखमेवरती लावतात किंवा जेव्हा या गांधील माशी, मधमाशी वगैरे चावते, तर तेव्हा सुद्धा ही जी माती आहे ती कामाला येते. तर हा सगळा ट्रेडिशनल नॉलेज सिस्टमचा एक इम्पॉर्टंट भाग आहे. तर आपण मातीची भांडी, वेगवेगळ्या मेटल्सची भांडी यांचा वापर जो आहे तो केला जातो ट्रेडिशनल नॉलेज सिस्टममध्ये, हे बघितलं. महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी अजून एक आहे की तुम्हाला समजा पाणी जे आहे किंवा तुमचं जे अन्न आहे कुठलं पण, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचे गुणधर्म यावेत अशी तुमची इच्छा आहे, त्याप्रमाणे त्या एलिमेंटचा वापर केला जातो, त्या मटेरियलचा वापर केला जातो. ही याच्या मागची बेसिक आयडिया आहे. तर तुम्हाला तुमचं पाणी जे आहे ते कशा प्रकारे हवं आहे. तुम्हाला जर का समजा अल्कलाईन गुणधर्म असलेलं पाणी हवं असेल, तर आपल्याकडे एक अशी पद्धत आहे की भोपळ्याच्या त्या वाटीपासून तयार केलेला जो कमंडलू असतो त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं पाणी वापरतात. तर अशा प्रकारे आपल्याकडे या ज्या सगळ्या प्रॅक्टिसेस आहेत या उपयोगामध्ये आणल्या जातात. आणि नंतर आपण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघितली, ती म्हणजे इंडिजिनस नॉलेज सिस्टम. की आपल्या नॉलेज सिस्टममध्ये ज्या पण काही गोष्टी आहेत प्रचलित, ज्या पण काही गोष्टी प्रॅक्टिसमध्ये आहेत, त्यांचा वापर बाहेरच्या कल्चर्सनी त्यांच्या फायद्यासाठी करून घेतला किंवा आपण असं म्हणूया की त्यांनी त्याचा एक छान प्रकारे कॉम्बिनेशन केलं. तर आपण एक्झाम्पल त्याचं बघितलं होतं की यूज ऑफ बर्थ रोप्स, की जी आयुर्वेदामध्ये सांगितलेली पद्धत आहे की मॅटर्निटी वॉर्ड जो आहे तो कसा तयार केला जावा, प्रसूतीगृह कसं तयार केलं जावं हे सांगत असताना त्यांनी काय केलं, मॅटर्निटी होम जे आहे ते कसं असावं, प्रसूतीगृह कसं असावं हे सांगत असताना त्यांनी अशा प्रकारच्या कन्स्ट्रक्शनचा उल्लेख केलेला आहे ज्याचा उपयोग आज आपल्याला फॉरेनमध्ये झालेला दिसतो. त्याचप्रकारे आपण म्युझिक थेरपीबद्दल खूप डिटेलमध्ये बोललो की प्रेस्क्रिप्शन्समध्ये सुद्धा आता म्युझिक थेरपीसाठी त्यांनी स्पेशली फोकस केलेला आपल्याला दिसतो की वेगवेगळ्या आजारांवरती त्या आजाराच्या सिव्हिअरिटीप्रमाणे आणि त्या आजाराच्या एकंदरीत नेचरप्रमाणे म्युझिक थेरपी जी आहे ती प्रिस्क्राईब केली जाते. तर अशा प्रकारे आपण या ज्या पण काही सगळ्या टर्म्स आहेत त्या बघितल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सेपरेटली इंडियन नॉलेज सिस्टमबद्दल बघायचं आहे आणि त्याची काही उदाहरणं आपल्याला इथे बघायची आहेत. तर आपण त्याच्यासाठी स्पेशल वेळ देणार आहोत. आय होप तुम्हाला या सगळ्या ज्या टर्म्स आहेत या क्लिअर झाल्या असतील आणि तुम्हाला याच्यामधले जे बारीक बारीक फरक आहेत ते आता लक्षात येत असतील. समजून घ्या की या ज्या सगळ्या टर्म्स आहेत, ट्रेडिशनल नॉलेज सिस्टम, इंडिजिनस नॉलेज सिस्टम, लिंक्स वगैरे, या टर्म्स आपण दिल्या, आपण यांना या नावाने ओळखायला लागलो. याच्या आधी असं काही कोणी लिहून ठेवलं नव्हतं की ट्रेडिशनल सिस्टमच्या अंडर हे यावं किंवा इंडिजिनस नॉलेज सिस्टमच्या अंडर हे यावं, असं नाही. आपल्याला ते ओळखायला सोपं जावं म्हणून आपण त्यांना ही नावं दिली. तर आपण नावं देण्याच्या कितीतरी आधीपासून आणि हा नॉलेज सिस्टमचा एक भाग येतो बरं का, असं ओळखण्याच्या कितीतरी आधीपासून या ज्या पद्धती आहेत या आपल्या सोसायटीमध्ये एस्टॅब्लिश्ड आहेत आणि या वेगवेगळ्या पद्धतींच्या आधारावरती आपल्या सोसायटीमध्ये खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या उभ्या राहिलेल्या आहेत. खूप सारे इन्व्हेन्शन्स झालेले आहेत. लोकांचं जे लाईफ आहे ते सुखकर झालेलं आहे. तर याच आयडियाचा वापर करून आजही आपण आपलं जे लाईफ आहे किंवा आपल्या ज्या काही पद्धती आहेत त्या अजून सोप्या कशा करू शकतो.
आपण प्रगती करत असताना आपण कोणाला त्रास तर देत नाही ना, आपण एन्व्हायरमेंटला किंवा त्यांच्यामधल्या असलेल्या वेगवेगळ्या कंपोनंट्सना धोका तर उत्पन्न करत नाही आहोत ना. तर या सगळ्याचा विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ट्रेडिशनल नॉलेज सिस्टम असेल किंवा लिंक्स असेल किंवा काहीही या सगळ्याच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला हेच शिकवतात की तुम्ही प्रगती करा, तुम्ही पुढे जा, तुम्ही तुमचं जे लाईफ आहे ते सुखकर बनवा, पण या कॉस्टवर नाही की तुम्ही एन्व्हायरमेंटसाठी एक थ्रेट उत्पन्न कराल. आणि म्हणूनच ही आयडिया घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि या सगळ्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामधले बेनिफिशियल जे प्रिन्सिपल्स आहेत ते आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत आणि ते आत्ताच्या सिस्टममध्ये आपण कसे वापरू शकतो यावरती विचार करायचा आहे. कुठलीही सिस्टम जी असते ती तुम्ही उचलून जशीच्या तशी नक्कीच वापरू शकत नाही. हे खरं आहे की एखादी ट्राईब असेल, त्या ट्राईबमध्ये एखादी पद्धत वापरत असेल आणि तुम्हाला कितीही वाटलं की येस ही पद्धत खूप चांगली आहे, ती मी घेतो आणि वापरतो, असं शक्य नाही होत. कारण तुम्ही स्वतः एका प्रकारच्या सिस्टममध्ये राहत आहात. पण तरीही तुमच्या सिस्टममध्ये तुम्ही काय मॉडिफिकेशन करू शकता किंवा त्या सिस्टममध्ये पण तुम्ही असे कोणत्या प्रकारचे मॉडिफिकेशन करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमची आत्ताची पद्धत आणि त्यांची पद्धत याचं एक सुंदर कॉम्बिनेशन तयार करता येईल. इथं तुमची बुद्धिमत्ता कामाला येते. आणि हा ॲप्टिट्यूड तयार करणं आणि अशा प्रकारचा स्किल सेट तयार करणं हे या प्रकारच्या कोर्सचं सगळ्यात मोठं ऑब्जेक्टिव्ह आहे. सो हा विचार पुढे घेऊन आपल्याला जायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इंडियन नॉलेज सिस्टम व्यतिरिक्त ज्या टर्म्स आहेत ज्या IKSशी सिमिलर वाटतात त्याबद्दल थोडीशी माहिती घेतली, आपण त्याची उदाहरणं बघितली आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पेसिफिकली IKS बद्दल बोलायचं आहे, IKSच्या वेगवेगळ्या ब्रांचेसबद्दल बोलायचं आहे आणि कुठली उदाहरणं जी आहे ती IKS मध्ये येऊ शकतात याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. सो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हा जो विषय आहे हा अजून नेक्स्ट लेवलला स्टडी करूया. सो याबद्दल तुम्हाला काहीही डाऊट असेल तर प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.